दरम्यान भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या सैन्यानं जो एअर स्ट्राईक पाकिस्तानवरती केलेला होता, हा एअर स्ट्राईक नेमका कसा केला हे आपण समजून घेणार आहोत। भारतानं त्यांच्या वायुसैन्याकडे असलेली सगळी आघाडीची जी विमानं आहेत, या विमानांचा एकत्रित या हल्ल्यासाठी उपयोग केला। महत्त्वाचं म्हणजे हा उपयोग करत असताना त्यांचं एक सर्कल बनवण्यात आलं। जवळपास 80च्या आसपास विमानं ही आकाशामध्ये झेपावलेली होती आणि स्काल्प हे सगळ्यात जास्त अचूक मारा करणारं क्षेपणास्त्र जे ते क्षेपणास्त्र निवडण्यात आलं। आता या सगळ्या विमानांनी नेमक्या कशा पद्धतीनं ही एक्सरसाइज केली किंवा ते कशा पद्धतीनं या हल्ल्यामध्ये सहभागी झाले हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आघाडीची विमानं जी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विमान ज्याच्या मदतीनं हा हल्ला घडवून आणण्यात आला ते विमान आहे दसॉल्ट राफाएल। भारतानं जी नवी राफाएल विमानं घेतलीत या विमानांमध्येच स्काल्प हे क्षेपणास्त्र जे अचूक मारा करण्यासाठी दिलेलं लोकेशन जे आहे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणजे गुगल मॅपवरती किंवा मॅपिंग करण्यात आलेला जो ठिकाणं या क्षेपणास्त्राला दिली जातात तिथं ही अचूक मारा जो आहे तो या क्षेपणास्त्राचा केला जातो रफाएल विमानाच्या मदतीने। या रफाएल सोबत आणखी सगळ्यात महत्त्वाची विमानं जी होती ज्या विमानांनी गार्ड केलं रफाएलला किंवा जी प्रमुख हल्ला करणारी विमानं होती या हल्ला करणाऱ्या विमानांना गार्ड करणाऱ्या विमानांपैकी एक महत्त्वाचं विमान होतं ते म्हणजे सुखोई Su-30 MKI। या विमानानं दसॉल्ट मिराज या आणखी एका फायटर जेटची मदत घेत साधारण 80 विमानांचं कड जे हे कड आकाशामध्ये झेपावलं आणि लक्ष्य जी आहे ती लक्ष्य निश्चित करण्यात आलेली होती ती लक्ष्य स्काल्प या क्षेपणास्त्राला देण्यात आलेली होती आणि हे सगळे हवेत उडत असताना त्यांनी जे रडार्स आहेत या रडारपासून वाचण्यासाठी जी संगणक प्रणाली असते या संगणक प्रणालीला हॅक करायला किंवा तिला दाखवायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीनं गोंधळात टाकून हा हल्ला करण्यात आलेला होता। आता या हल्ल्यामध्ये पूर्णतः म्हणजे नेमकी किती विमानं उडाली ती कशा पद्धतीनं गेली हे शत्रू राष्ट्राला समजू नये यासाठी अंधाधुंद गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला होता। त्याच वेळेला शेलिंग जे आहे ते सुरू होतं। हे शेलिंग सुरू असताना राफाएल विमानांनी त्यांच्याजवळ असलेली साल्प ही जी क्षेपणास्त्र आहेत ही क्षेपणास्त्र सोबत कॅरी केलेली होती, आपल्या सोबत नेलेली होती, ज्याच्यासाठी राफाएल जेट्स सुसज्ज आहेत असं समजलं जातं। साधारणपणे आपल्याच एलओसीच्या म्हणजे आपल्या ताबारेषेच्या अलीकडे राहून 250 किलोमीटरपर्यंत हे स्काल्प क्षेपणास्त्र जे आहे ते मारा करू शकतं, त्यामुळे त्याची निवड करण्यात आलेली होती आणि म्हणूनच आपण हा यशस्वी एअर स्ट्राईक करू शकलो, तेही सीमेच्या आतमध्ये राहून। या सगळ्यांच्या दरम्यान जे मिराज आहेत किंवा सुखोई आहेत यांच्या मदतीनं वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती आणि जी रडार्स आहेत ही रडार्स गोंधळात कशी पडतील हे दाखवण्यासाठी गोंधळात पाडण्यासाठी सुखोई आणि मिराजचा वापर जो आहे तो केला गेलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती SU म्हणजे सुखोई 30 MKI हे जे जेट आहे हे जेट राफाएल आणि हल्ला करणाऱ्या विमानांचं संरक्षण जे ते या विमानांनी बॅकअप ज्याला म्हटलं जातं त्याच्यासाठी या विमानाचा वापर जो आहे सुखोई Su-30 MKI या विमानाचा वापर केला गेला। या सगळ्या एकूण कारवाईमुळे भारत जवळपास 250 किलोमीटरपर्यंत दूरवरती असलेल्या ठिकाणांवरती अचूक मारा करू शकलं ते स्काल्प या क्षेपणास्त्राच्या मदतीनं। ही विमानं एका कॉर्डिनेशनमध्ये उडत होती ज्याच्यामुळे रडार्स जी आहेत ती रडार गडबडली, त्यांना स्पष्टपणे नेमकं कुठलं विमान कुठल्या दिशेने जाणार आहे किंवा कुठलं क्षेपणास्त्र डागू शकतं आणि ते किती दूरवरती जाऊ शकतं याचा असेसमेंट करायला जो वेळ लागतो त्याच्यामध्ये संगणकामध्ये गडबड झाली आणि याच गडबडीचा फायदा घेत हा एअर स्ट्राईक जो आहे तो करण्यात आला। तर विशाल, एकूणच असं म्हणता येईल की पाकिस्तान किती गाफील होता, कशा पद्धतीनं त्यांना चक्रावून सोडला आणि त्याच्यानंतर अचूक असा मारा भारतानं केला आहे। 1 नाही 2 नाही तर 9 ठिकाणी लक्ष्य करून दहशतवादी कॅम्प हे उद्ध्वस्त केले आहेत आणि त्यानंतर सुद्धा प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे। जर तुम्ही आमच्यावर एक बोट दाखवला तर आम्ही तुमचं ते बोट उखडून टाकू असाच इशारा भारताकडून दिला जातो। याविषयी प्रत्येक आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे भारतानं आता पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक सुद्धा केलाय। पाकिस्तानी वेब सिरीजवर बंदी घालण्यात आली आहे, पाकिस्तानी सिनेमा गाण्यावर सुद्धा बंदी घातली आहे, पाकिस्तानी पॉडकास्टवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे।
तर एकूणच जे पाकिस्तानी ऍक्टर्स होते त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर आधी बंदी घातलेली होती आणि त्याच्या क्रिकेटर्स यांच्या सुद्धा सोशल मीडियावर बंदी घातलेली होती. आता तर डिजिटल स्ट्राईक पूर्णपणे भारताकडून केला जातोय. पाकिस्तानी वेबसिरीज असतील, सिनेमा असतील, गाणी असतील किंवा पॉडकास्ट याच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कारण जे ऍक्टर्स त्याच्यामध्ये फवाद खान असेल किंवा हानिया असेल या सगळ्यांकडून आतापर्यंत, माहिरा खान असेल या सगळ्यांकडून आतापर्यंत भारतामध्ये आपले जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते दाखवले जावे यासाठी गयावया केलं जात होतं. मात्र जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर करून दहशतवाद्यांची तळं नष्ट केली त्यानंतर मात्र या सगळ्यांनी आग ओकायला सुरुवात केलेली होती भारताविरोधामध्ये आणि त्यानंतर आता हा डिजिटल स्ट्राईक भारताकडून केला जातो. या विषयाची रामदास आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी त्यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, अत्यंत महत्त्वाचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. भारत सरकारने डिजिटल राईट्स स्ट्राईक केलेला आहे आणि पाकिस्तानतून आलेल्या सर्व कंटेंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने OTT प्लॅटफॉर्म बाबत हा निर्णय घेतला. आपल्याला माहित असेल की OTT प्लॅटफॉर्मवरती मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल इंटरव्ह्यूसाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये IT नियम 221चा आधार घेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की देशाच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण पाकिस्तानकडून ज्या पद्धतीनं एक आग ओकली जातीये, दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यात एक महत्त्वाची पुढली घडामोड अशी येते फरा की वर्ल्ड बँकेचे संचालक पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत. आता या क्षणाची महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. जेव्हा आपण म्हणतोय की चारी बाजूने पाकिस्तानला घेरलं जाते तर आर्थिकदृष्ट्या देखील कसं घेरलं जाईल या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. वर्ल्ड बँकेचे संचालक अजय बंदा मोदींच्या भेटीला गेल्याचं कळतंय. पाकिस्तानला कर्जाच्या रूपाने जे काही हप्ते दिले जात आहेत ते थांबवण्याच्या संदर्भात देखील भारताने प्रयत्न केलेले होते. पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यात यावं याबद्दलची मागणी जी ती करण्यात आलेली होती. बरोबर आहे विशाल, तुम्ही मगाशी सांगत होता व्यापाराविषयी. मला वाटतं की आता जेव्हा वर्ल्ड बँकचे हे जे संचालक आहेत मोदींच्या भेटीला येत आहेत त्यावेळेला त्याविषयी सुद्धा बोलणी होऊ शकतात आणि पाकिस्तानला कशा पद्धतीनं कोंडी करायची किंवा ज्या पद्धतीनं दहशतवादाला फोपावतोय पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्याकडून कुरापती सुरू आहेत अशा धडा कसा शिकवायचा याविषयी सुद्धा इथं चर्चा होऊ शकते. पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीचा पाकिस्तान दहशतवादाकरता वापर करतोय, विकासाकरता करत नसून दहशतवादासाठी तो पैसा लावला जातोय. ही देखील एक मोठी माहिती जी आहे ती आपल्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळते. त्यामुळे बघूयात की आर्थिकदृष्ट्या त्यांची कोंडी कशी केली जाते. पण आता पुढली घडामोड अशी आहे की भारताने पाकिस्तानचा हल्ला परतावून लावलाय. भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जो आहे तो भारताने हाणून पाडला. एवढंच नाही तर लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहे. बरोबर आहे, म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम विशाल लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे ड्रोन असतील किंवा मिसाईल असतील ते डिटेक्ट होत असतात आणि ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम एक प्रकारचं कवच हे असतं ते भारतानं उद्ध्वस्त केलं. त्याचबरोबर रडार यंत्रणा जी असते ज्याच्यामध्ये जर मिसाईल वगैरे येणार असतील ते सेन्स होत असतात ती सुद्धा यंत्रणा भारतानं ध्वस्त केलेली आहे. तर प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानी नेते मात्र प्रचंड घाबरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पाकिस्तानचे शहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख, ISI प्रमुख सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या घडामोडींनंतर एक तर स्पष्टपणे लक्षात येते की पाकिस्तान बिथरलंय. पूर्णतः चारी बाजूने ते घेरल्या गेलेले आहेत. शहरामध्ये बॉम्बस्फोट होत आहेत. एकीकडनं बलुचिस्तान आहे, दुसरीकडनं भारताचं ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाहीये आणि त्याबद्दलच्या घडामोडी घडताना आपण बघतोय. त्यामुळे पाकिस्तान हे पूर्णतः आता या क्षणाला दबावाखाली. भारतातील 15 शहरांना लक्ष करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. काल रात्री पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारताने हा डाव जो आहे तो उधळला. पंजाबच्या भटिंडामध्ये पाकच्या मिसाईलचे तुकडे पाहायला मिळालेत. बरोबर आहे विशाल, एकूणच असं म्हणता येईल की पाकिस्तान हा शांत बसणारा नाहीये. पाकिस्ताननं कुरापती एकीकडे सीमेवर जम्मू काश्मीरमधील पूंछ असेल किंवा राजौरी असेल या ठिकाणी त्यांच्याकडून गोळीबार केला जातोय, सामान्यांचा जीव घेतला जातोय आणि अशामध्येच दुसरीकडे भारतातील म्हणजे जरी त्यांची तेवढी कुवत नाहीये तरी सुद्धा भारतामधील काही शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताची ही सिस्टीम एवढी ताकदवर आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की ते सगळे हल्ले परतवून लावलेले आहे. तर भारतानं त्यानंतर मात्र जे प्रत्युत्तर दिलेलं आहे तो नेहमी याद राखेल पाकिस्तान असं आहे. कारण भारतानं आतमध्ये घुसून त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती ती पूर्णपणे ध्वस्त केलेली आहे. भारतानं लाहोरमध्ये हल्ला करत पाकची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे यानंतर आता नेमकं पुढे पाकिस्तान काय पाऊल उचलतं यावरती देखील भारतीय यंत्रणा पूर्णतः बारीक लक्ष ठेवण्या. यामध्ये आपण आपल्याकडचा सगळा
आपल्या शस्त्राच्या यंत्रणा असतील, ती सुसज्जता असेल, ती तर काम करतेच आहे, पण याचबरोबर आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून देखील आपल्या तिन्ही लष्करी दलांना पूर्णतः क्षणाक्षणाची माहिती जी आहे पाकिस्तानमधली ती दिली जाते. बरं आहे. भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला बुधवारी घेतलेला आहे. बरोबर 15 दिवसानंतर मंगळवारी रात्री आणि बुधवारची जी पहाट असते त्याच्या दरम्यान हा बदला घेण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानाच्या हाडजवळ असलेल्या अशा 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त केली आहे. यातून आजचा भारत हा नवा भारत प्रभावी आहे, निर्णायक आहे आणि शत्रूंना जशास तसं उत्तर देणारा आहे हे दाखवून दिलं. या कारवाईमध्ये भारतानं LOC पार न करता बरोबर आहे. शत्रूवरती मारा केला. यावरून भारतीय लष्करी क्षमता, वायुदलाची सज्जता, आपली क्षेपणास्त्र क्षमता आणि आपल्या तोफ गोळ्यांच्या माऱ्यातील अचूकता किती भेदक आणि आधुनिक आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आणून दिलंय. भारताने केलेली कारवाई हा प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं म्हटलं जात आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ ही अशा प्रकारच्या हल्ल्यांना मान्यता देतो. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग झालेला नाही आहे. बरोबर आहे, कारण भारतानं कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. हा नॉन स्टेट ॲक्टर्सवर केलेला हल्ला आहे आणि या ऑपरेशनमध्ये भारतानं कुठेही सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलेलं नाही. भारतानं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्याविषयी सांगितलेलं होतं. पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. मात्र तरी